दरम्यान सरकारनं केलेल्या मराठी सक्तीला रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध सुरू केलाय। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये रिक्षा चालकांनी मराठी सक्ती विरोधात रास्ता रोको केला। शिवाय काही रिक्षा संघटनांनी मराठी सक्ती विरोधातील हायकोर्टामध्ये जाण्याची सुद्धा तयारी दर्शवली आहे। बघूया। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सरकारनं केलेली मराठी सक्ती फारशी रुचलेली नाहीये। मराठी सक्ती विरोधात रिक्षा चालकांनी पश्चिम उपनगरात आंदोलनाचं हत्यार उपसलंय। कांदिवली लिंक रोडवर रिक्षा चालकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या आणि मराठी सक्तीचा विरोध केला। सरकार को यही कहना चाहते हैं, या तो हम जब मान लो हम लोग को नहीं रिक्शा चलाएंगे, हम लोग कोई बिजनेस दे तो हम लोग भी करें, और नहीं तो सीधा बोले भाई अपने अपने देश में रहो। वो भी बात समझ में आती है। दुसरीकडे शिवसेना नेते संजय निरुपम यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी सूट मिळावी आणि लायसन्स निलंबनाची कारवाई करू नये या मागण्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली। प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांवर कुठेही अन्यायकारक कारवाई होणार नाही, मात्र त्यांना मराठी शिकावंच लागेल असं ठणकावून सांगितलंय। हा फॅक्ट आहे की 10-15% लोक आहेत जो अजूनपर्यंत मराठी शिकले नाहीत। त्यांना पण एक संधी मिळाली पाहिजे। मी मंत्री महोदयाने सांगितलं की साहेब असा करा तुम्ही की एक थोडासा त्याला मुदत द्या, नाहीतर एक जो मराठी भाषा प्रशिक्षण केंद्राचा जो काम आहे ना तो एक चालू ठेवा। वेगवेगळ्या आरटीओ मध्ये तुम्ही चालू ठेवू शकता। आणि जे काही शिकलेले नाही त्यांना त्यांच्यामध्ये एक सर्वे झाला पाहिजे, त्यांना नोटीस दिला पाहिजे। जे शिकले नाही त्यांना नोटीस द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही 1-2 महिन्यात शिका, नाही तर तुमच्या विरोधात आम्ही कारवाई करू। माझं ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना आव्हान आहे, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या अधिकाऱ्यांना पण सूचना देणार आहे की बेकायदेशीररित्या कुठल्याही प्रकारे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करता कामा नये। 1 महिन्याची जी मुदत आहे ती त्यांना दिली गेली पाहिजे। 1 महिन्यात ते शिकले नाही तर त्यांना 3 महिन्यामध्ये भले त्यांचं लायसन्स निलंबित करा, परंतु परत त्यांना शिकण्याची संधी द्या। आणि तरी ते शिकले नाही तर मग कायद्याच्या कक्षेत राहून त्यांचं लायसन्स किंवा त्यांचा बॅच जो आहे तो आम्हाला निलंबित करावा लागेल। काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी मराठी सक्तीला कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे। परिवहन विभागानं केलेली मराठी सक्ती ही कायद्यानुसारच असल्यानं तिथेही अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची फारशी डाळ शिजेल असं वाटत नाही। महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र, मुंबई।